नमस्कार मंडळी, आज आपण चाललेलो आहोत इचलकरंजीला आणि आज एका अशा हॉटेलला भेट देणार आहोत जिथं एक गावरान पद्धतीचं एक नंबर क्वालिटीचं मांसाहार हा इचलकरंजीमध्ये केला जातो। अतिशय फेमस असं ठिकाण आहे ते बुगड खानावळ इचलकरंजी। इचलकरंजीतील सुप्रसिद्ध खानावळमध्ये त्यांचं नाव, मस्त असा रस्सा आणि गरम गरम भाकरी मिळण्याचं ते एकमेव ठिकाण आहे। इचलकरंजीत तशी बरीचशी ठिकाणं आहेत, पण त्याची चव ही वेगळीच असते। आम्ही आपलं गाडीवरून गेलो होतो इचलकरंजीच्या दिशेनं। आम्ही मेन रोडनं आल्यानंतर जो शाहू पुतळ्याला जायला रोड आहे त्या मार्गे आम्ही गेलो आणि तिथून डाव्या साईडला आत ओळल्यानंतर समोर जे दिसतं आपल्याला तिथंच आपलं अनिल बुगड यांची खानावळ आहे। ही जी माणसं दिसतात ही अनिल बुगड ह्यांची जी घरगुती मांसाहार खानावळ आहे त्यासाठी ते इथं थांबलेले असतात। वेटिंग खूप असतं या आतमध्ये। त्यांचा हा ॲम्बियन्स हे असे बघा किती गर्दी असते, अलोट गर्दी कायमच। तुम्ही कधीही जावा, हे त्यांचं मेनू कार्ड आहे, दर फलक। तिथं खास करून तुम्ही स्पेशल मटन ताटच घ्यायचं कधी पण घेतला तरी। हे बघा गरम गरम भाकऱ्या विस्तावावर कशा भाजत आहेत बघा, एक नंबर। दिसायला तर कसं दिसतं बघा। आणि विस्तावावर भाजल्यामुळं काय होतं, त्या भाकरीला चव एक वेगळी येते। अशा त्यांच्या घरातीलच सगळीजण त्या भाकऱ्या करत असतात। घरातल्यांचा सपोर्ट त्यांना खूप चांगला आहे। आमलेट पण तिथं मिळतं। हे आमलेट एक आम्ही ऑर्डर केलं होतं, ते आमलेट आम्हाला दिलं। हा त्यांचा रस्सा बघा कसा आहे, कडक, एकदम कडक गावरान पद्धतीचा रस्सा। मटण गावरान जे असतं ना ते प्रॉपर, आणि चव त्यांची एक नंबर। या रश्श्याला चव जी असते ना ती एक नंबर असते। घरगुती मसाले त्यांनी वापरले असतात त्यामुळं एक नंबर। आणि हे मटण ग्रेव्ही मटणमध्ये त्यांनी जो नंतर कट वगैरे टाकून फ्राय मटण त्यामध्ये टाकून त्याने जे ग्रेव्ही मटण केलेलं असतं ते उत्कृष्ट पद्धतीचं लागतं। उत्कृष्ट म्हणजे एक नंबर क्वालिटीचं। अखंड कोल्हापूर जिल्ह्यात असं मटण तुम्हाला मिळणार नाही। बघा मटण पण एकदम लुसलुसू शिजलेलं असतं, ग्रेव्ही पण अगदी यथेच्छ देतात त्याने। हा खिमा, ज्यांना कोणाला खिमा लागणार असतो त्यांना खिमा पण मिळतो तिथं। खिमा भाकरी एक नंबर क्वालिटीचं असतं। मटन फ्रायसाठी पहिल्यांदा त्यांनी तुपाचा वापर करतात। हे मटन फ्राय करल्यात त्याने। हे मटन फ्राय करून त्यामध्ये भरपूर प्रमाणात मटन आणि काजू, हे काजू पण बघा असं सगळं काजू घालून त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून असं फ्राय करतात। थोडंसं लाल तिखट, तूप आणि अगदी सौम्य आचेवर ते फ्राय करतात। मटण फ्राय खाण्यासाठी पण लोक यांच्या खानावळमध्ये खूप लांबून येतात। हे बघा तुपामध्येच त्यांनी फ्राय करतात, त्यामुळंच त्या मटणाला चव एक नंबर लागते। आणि तुपाचं प्रमाण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच असतं बरं का। तुम्ही तिकडं पुण्याला गेला, मुंबईला गेला, अखंड महाराष्ट्रात कुठेही गेला तर असं फ्राय मटण तुम्हाला कुठंच मिळणार नाही। राईस बघा त्यांचा, अनलिमिटेड राईस। ताटाला जो असतो तो अनलिमिटेड राईस, एक नंबर क्वालिटीचा राईस पण एक नंबर असतो। तांदूळ त्यांनी अतिशय उत्कृष्ट वापरतात आणि त्याच्यावर फ्राय कांदा, जो फ्राय कांदा असतो ना त्यांनी किती खाईल तेवढं देतात। हा जो फ्राय कांदा
आणि अशा पद्धतीनं सगळं तिने एकत्रित करून आम्हाला जे ताट दिलं होतं ते असं तयार होतं. अशी ताटं बघा कशी येतात. आमची चारी ताटं ही अशी अगदी भाकरी, मटण फ्राय, मटण मसाला, त्यानंतर काळीचा तुकडा आणि हा नंतर येणारा गरम गरम रस्सा. एक नंबर क्वालिटी. एकदा अवश्य भेट तुम्ही दिलीच पाहिजे. पण अशी क्वालिटी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. दही कांदा भरपूर प्रमाणात असतो, रस्सा भरपूर असतो, भाकऱ्या अनलिमिटेड असतात. कितीही खाल्ला तरी काय प्रॉब्लेम नाही. त्याचं काही तिने एक्स्ट्रा चार्जेस पण घेत नाहीत. आणि ही असंख्य गर्दी, कायम गर्दी असते. सोमवार ते रविवार कायम गर्दी असते. मी अनिल बुगा. आमच्या इथं मटण आणि अंडा करी घरगुती पद्धतीनं बनवलं जातं. तुम्ही एक वेळ अवश्य भेट